हॅलो गाईज, हॅपी महाशिवरात्री. आज तर मी कपालेश्वरला गेली. खूप गर्दी होती, खूप मोठी लाईन होती आणि मी जाऊ नाही शकली कारण की एवढ्या गर्दीत जाणं म्हणजे बापरे, खूप सफोकेशन होतं. त्याच्यामुळे मी बाहेरच थोडंसं दर्शन करून घेतलं, फोटोज काढून घेतले. आणि तिथे जे आहे कपालेश्वरच्या आसपास हे सगळीकडेच अवेलेबल आहे की टिक्का वगैरे लावायचा. सगळीकडेच भेटतं, म्हणजे की आपल्या मर्जीवर आहे आपल्याला किती त्यांना पैसे द्यायचे किंवा नाही द्यायचे. तर मी तसं टाकलं होते त्यांना 10 रुपये, कारण की माझ्याकडे सुट्टे नव्हते. आणि त्यांनी छान असा मस्तपैकी मला गंध केला होता. आणि म्हणजे की मग भोलेबाबांचं केलं होतं त्यांनी मला. आणि मी बोलली थोडेसे कलर ॲड करा त्यात. आणि ही पोरगी मला वाकून बघते, कारण की तिला वाटत होतं की बाई एवढी का त्याला इन्स्ट्रक्शन देते की हे कलर टाकते ते कलर टाक. आणि फायनली मला तो कलर आवडला होता. मग मी बघा अशी दिसते आणि क्यूटची स्माईल दिली मी. आणि मग तिथून मस्तपैकी हे जे बाबा होते ना, त्यांनी कसला अभिषेक केला होता भस्माचा. आणि मग ते मस्त त्यांची गाडी बिडी घेऊन जात होते. मग मी मस्तपैकी पिंडाची पूजा केली, अभिषेक केलं पाण्याने. चांगलं वाटलं मला. आणि मग मी फ्लेक्स मारता मारता गाडीवर मस्त व्हिडिओ काढला की बाई माझा आजचा लूक असा आहे. मग मी मस्तपैकी रस पिला उसाचा, जो माझा मेन आहे. सो गाईज, मी आता मस्तपैकी वडे बनवणार आहे साबुदाण्याचे, कारण की सगळ्यांना उपवास आहे. आणि माझ्या घरचे गेले आहे बाहेर. मेन म्हणजे सगळे गेले आहे मम्मीच्या गावाला, माहेरी. आणि माझ्या डोळ्यात तुम्ही झोप बघू शकता. विषय असा आहे की सकाळी लवकर उठलो, जायचं होतं म्हणून बाहेर दर्शनाला, पण दर्शन नाही झालं गर्दीमुळे. पण मग आता झोप येते मला. पण मग आता एवढे वडे बनवून घेते, भूक लागली आता खूप ना गं. आता मी तुम्हाला दाखवते. आणि तनुकी पण एक्साइटेड झाली होती. आज नवीन मला काहीतरी बघायला भेटणार आहे म्हणून आज मी वडे बनवले तनुकीच्या हेल्पने. ती फक्त बघत होती, बाकी काही नाही. जो मेन रोड आहे ना शालीमारचा, तिथं पण खूप क्राऊड होता आज. आणि तिथे मस्तपैकी कपडे लावलेले राहतात ॲज युजल. तर आणि हा फायनली टिक्का असा दिसत होता बघा गाईज. बाय गाईज, थँक्यू.